छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली। सोलापूर जिल्ह्यामध्येही अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती कोंडीतर्फे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। पाळणा, होम मिनिस्टर तसंच व्याख्यान अशी विविध कार्यक्रमांची रेलचेल कोंडी गावामध्ये होती। विशाल मराठे यांचं व्याख्यान यावेळी आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांनी विविध कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली। यावेळी मंडळाचे सर्वेसर्वा धनाजी भोसले यांच्या हस्ते अमोल बापू शिंदे यांचा सत्कार करण्यात आला। अमोल बापू शिंदे यांनी धनाजी भोसले करीत असलेल्या विविध उपक्रमांचं कौतुक करत त्याला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर आपण सदैव त्याच्या पाठीशी उभे राहू असं आश्वासन दिलं। या मंडळाचे पदाधिकारी धनाजी भोसले यांनी खऱ्या अर्थानं सोलापूर जिल्ह्यामध्ये इतिहास रचला असं मनाला वावगं होणार नाही। इतकं मोठं काम त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या गावामध्ये बसवण्यासाठी जे योगदान दिलं त्याबद्दल खरंच मनापासून सर्व माता भगिनींचा टाळ्या वाजवून त्याच्याबद्दल अभिनंदन करतो। स्वतःच्या खिशाला हात लावून सातत्यानं सामाजिक काम करण्याची ऊर्जा तयार करणारा आमचा धनाजी सातत्यानं सोलापुरामध्ये जेव्हा जेव्हा मला भेटतो त्यावेळेस सांगत असतो, बापू मी पुतळ्याच्या संदर्भात हे काम केलंय, हे नवीन गोष्टी केली आहे। मला वाटतंय जर रविवारी पण पूजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना आपण 19 फेब्रुवारीलाच हार घालतो असं नाही तर मला खरंच कोंडी ग्रामस्थांचं मनापासून धन्यवाद द्यायचा आहे। प्रत्येक रविवारी सर्व ग्रामस्थ येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम करतात, त्याबद्दल तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा। तुम्ही स्वतःला विचार करा, तेव्हापासून या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापित झाली तेव्हापासून गावचं गावपण सुद्धा बदललेलं आहे। कारण या गावात चौकात बसलेला माणूस त्याला एक धाक असते की माझ्यावर कुणाची तर नजर आहे। ज्या पद्धतीने वडीलधारी मंडळी घरात असल्यानंतर मुलं नीट वागतात तसंच चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा जेव्हापासून बसलाय तेव्हापासून या कोंडी गावाची शान संपूर्ण जिल्ह्यात वाढली आहे असं मनाला वावगं ठरणार नाही। आणि हे काम काय एवढं सोपं नव्हतं। धनाजींनी जरी एवढी मोठी झेप घेतली असेल तर ग्रामस्थ म्हणून 18 पगड जातीचे सगळे लोक त्याच्या पाठीमागं छत्रपतींचे मावळे म्हणून तुम्ही सगळे माता भगिनी उभे राहिलात आणि सगळ्या गावातला प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्या पाठीमागं उभा राहिला। अनेकांची नावं मला माहित आहेत, त्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं हा पुतळा इथं उभा राहिला। त्याबद्दल मी धनाजी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांची शुभेच्छा देतो। कोंडी गावामध्ये पाळणा सोहळ्यासाठी सर्व ग्रामस्थ महिला भगिनी उपस्थित होत्या। पारंपरिक वेशभूषा करून या भगिनी सहभागी झाल्या होत्या। होम मिनिस्टर कार्यक्रमातील विजेत्यांना फ्रीज, कूलर, सायकल अशी भरगच्च बक्षिसे देण्यात आली। प्रत्येक सहभागी स्पर्धकास व उपस्थित महिलांना विशेष भेटवस्तू दिली। हा कार्यक्रम धनाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मदेव पवार, स्वप्नील गव्हाणे, समाधान सावंत, अशोक भोसले, संताजी भोसले, नागेश गव्हाणे, प्रकाश भोसले यांच्यासह ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेऊन संपन्न केला। या उपक्रमाचं संपूर्ण जिल्हाभर कौतुक होत आहे। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।